निर्णय केला। याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण रक्कम आता जमवणार आहे। होय, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देखील मोठा निर्णय आता जाहीर झालेला। एक ना एक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती टोटल पूर्ण पैसे आम्ही टाकणार आहोत असं त्यांनी सांगितलं। या ठिकाणी बघा, सरकारचं म्हणणं आहे की आता शेतकऱ्यांना एका टप्प्यात नाही तर 3 टप्प्यात हे पैसे दिले जातील। आता तुम्ही म्हणत असाल 3 टप्प्यात पैसे का, तर सरकारला एका योजनेचे पैसे द्यायचे नसून आता तुमच्या बँक खात्यावरती 3 ते 4 योजनेचे पैसे सरकार टाकणार आहे व हे सर्व पैसे 100% प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमवणार आहे। यामध्ये पीक विमा असेल, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असतील, अनुदानाचे डबल 10,000 रुपये असतील, हे सर्व काही पैसे तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पूर्ण येणार आहेत। होय शेतकरी मित्रांनो, आता हे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार, कोणत्या तालुक्यात वाटप होणार, त्याची एक्युरेट सर्व काही यादी सविस्तर माहिती देणार आहोत, कारण आपण या व्हिडिओमध्ये एकदम खरोखर अशी माहिती देणार आहोत व आपल्या चॅनलवरती एकदम सविस्तर आणि खरोखर जी अपडेट असते तीच आपण देण्याचं काम करत असतो। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा विश्वास आपल्या चॅनलवरती आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे सर्व यादी आपण बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा, म्हणजेच की आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे काय होईल, तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाई नमो शेतकरी योजनेच्या महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती बघायला मिळतील। तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती। तर बघा, आता सरकारचा निर्णय झाला, शेतकरी खुश झाले। सरकारने स्पष्टपणे सांगून टाकलं की शेतकऱ्यांना आम्ही पैसे देणार आहोत व या ठिकाणी सांगितलं आहे की 2 टप्प्यामध्ये पूर्ण पैसे आता जमा होऊन जातील, काळजी करू नका। शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला, एक नाही तर आता 4 योजनेचे पैसे पूर्ण जमा करण्यात येणार आहेत। सर्व रक्कम बँक खात्यात टाकण्यात येणार असून शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता काळजी करण्यासारखं कारण राहिलेलं नाही। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना पीक विम्याचे 17,000 रुपये पूर्ण आम्ही टाकणार आहोत। होय, आता तोच शब्द सरकार पूर्ण करत चाललेला असून हे पैसे आता जमवण्यास सुरुवात होत आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांच्या याद्या देखील आता मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा तालुक्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यावरती 100% आता 17,000 रुपये जमवणार आहेत। त्यानंतर एवढंच नाही, अनुदानाचे डबल 10,000 रुपये वाटप सुरू होत आहेत। हे अनुदान जमा होईल आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमवणार आहेत। मात्र एक लक्षात घ्या, आता हे पैसे काय एकदमच सर्व जिल्ह्यात तालुक्यात जमा होणार नाही। सरकारने यादी काढलेली असून हे पूर्ण पैसे जे आहेत ती 15 जिल्ह्यामध्ये आणि 72 तालुक्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत। जर या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात आता 17,000 रुपयांचा पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि अनुदानाचे 10,000 रुपये हे 100% येणार आहेत। फक्त आता यादीत आपला जिल्हा आहे का, तालुका आहे का ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला यादी दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाही। तीच यादी मी तुमच्यासाठी आता घेऊन आलेला आहे आणि तुम्हाला त्या यादीतील जिल्हे असे वाचून दाखवणार आहे। तुम्ही कान देऊन आता ऐकत चला, जेणेकरून तुम्हाला पण समजेल की यादीमध्ये आपला जिल्हा आहे का, तालुका आहे का। जर तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव यादीत असेल तर डायरेक्ट पैसे येणार आहेत। तुम्ही काहीच काळजी करत बसू नका, पैसे 100% येऊन जातील। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके कोणते 15 जिल्हे आहेत आणि कोणत्या 72 तालुक्यामध्ये हे पैसे जमवणार आहेत त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आपण पाहूयात। तर बघा, या ठिकाणी आता स्पष्टपणे माहिती सविस्तर आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी बघू शकता आता जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आलेली आहे। मात्र एक गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची आहे, जर सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्ही केली नसतील तर आता लवकरात लवकर करून घ्या, कारण सरकारने सांगितलेली ही 2 कामे जे कोणी शेतकरी करतील त्यांच्याच बँक खात्यात सर्वात आधी पीक विमा नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेचे हे पैसे जमवणार आहेत। त्यानंतर नमोचे 2,000 रुपये, पीएम किसान, नमो शेतकरी हे सर्व पैसे देताना सरकार दरवेळेस अशा अटी आणतच असतं। त्यामुळे काय करायचं आहे, सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्हाला अर्जंट करून घ्यायची आहेत। तुम्ही म्हणाल आम्ही ही 2 कामे केली नाहीत, आम्हाला पैसे येतील का नाही, तर होय, तुम्हाला हे पैसे येणार नाहीत। जर तुम्ही हे 2 कामे केली नाहीत तर पीक विमा येणार नाही, नुकसान भरपाई, अनुदान आणि नमो शेतकरी योजनेचे पण पैसे तुमच्या बँक खात्यावरती येणार नाहीत। त्यामुळे जेवढं होईल तेवढं आता लवकरात लवकर सरकारने सांगितलेली ही 2 कामे आपल्याला करून घ्यायची आहेत। मग नेमकी कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आता लगेच सांगणार आहे। त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ बघण्याचं काम करत चला।
चला त्यापूर्वी काय करूयात, नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये सरकार वाटप करण्यास सुरुवात करत आहे ती यादी बघूयात. त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती देखील आपण जाणून घेऊयात. तर बघा या ठिकाणी आता यादी जिल्ह्यांची तालुक्यांची आलेली आहे. आता लक्ष देऊन बघा. पहिला जिल्हा पैसे वाटपाच्या यादीतील सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर पूर्ण रक्कम जमा करण्यात येणार आहे. लक्ष देऊन बघा. आता यादीत तुमचा जिल्हा असेल तर पूर्ण पैसे मिळतील, कारण आता 15 जिल्ह्यात ही पैसे सर्वात आधी मिळणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात आता पीक विमा, नुकसान भरपाई अनुदानाचे 10,000 रुपये तर मंजूर झालेले आहेत. बऱ्याच जणांना भेटले असतील, ज्यांना भेटले नसतील काळजी करू नका, पुढच्या 2 ते 3 दिवसात मिळतील. पीक विमा आता याही ठिकाणी मंजूर केला जाणार आहे. याही ठिकाणी नुकसान झालेलं होतं 17,000 रुपयांचा पीक विमा, किंवा काही शेतकऱ्यांना 13,000, 14,000, 15,000 असा वेगवेगळ्या रकमेचा पीक विमा हा मिळून जाईल. काळजी करायचं नाही. आता सोलापूर जिल्ह्याचं नाव आलेलं आहे. त्यानंतर नमो शेतकरीचे पण 2,000 रुपये आता लवकर जमा होणार आहेत. या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तर चला यादीत आणखी पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत त्यांची नावे सांगतो. पुढचा एक जिल्हा बघायला मिळत आहे, तालुका एक बघायला मिळत आहे, तो बार्शी तालुका. जर तुम्ही या बार्शी तालुक्यातील राहणारे असाल तर या तालुक्याचं नाव पण सरकारने यादीत घेतलेलं असून बार्शी तालुक्यातील सर्वांना पैसे भेटणार आहेत. त्यानंतरचा तालुका अक्कलकोट तालुका देखील आहे. बघा अक्कलकोट तालुक्यात देखील आता हजारो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आता हे सर्वात आधी भेटणारच आहेत. मात्र आता पीक विमा सुरू होणार असून अनुदानाचे पैसे वाटप सुरू आहेत. ज्यांना मिळाले नसतील त्यांना मिळतील. सरकारने सांगितलेली आता लवकरात लवकर 2 कामे देखील करून घ्यायची आहेत. जर सरकारने सांगितलेली 2 कामे केली नाहीत तर कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे भेटणार नाहीत. मग नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती याच व्हिडिओमध्ये लगेच तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. तर इकडे बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा तालुका उत्तर सोलापूर. उत्तर सोलापूरमध्ये देखील आता पूर्ण पैसे सोडण्यात येणार आहेत. त्यानंतर बघा दक्षिण सोलापूर. दक्षिण तालुक्यातील देखील आता सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. दक्षिण सोलापूरचं नाव पण यादीत आहे. त्यानंतर मोहोळ तालुका. बघा आता मोहोळ तालुक्यातील एक ना एक शेतकऱ्यांना पैसे भेटणार असून कोणाला 14,000 रुपये, कोणाला 18,000 रुपये, कोणाला 19,000 रुपये असा पीक विमा नुकसान भरपाईची रक्कमेचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये पण या तालुक्यात सर्वात आधी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. त्यानंतरचा तालुका माढा तालुका. माढा तालुक्यात देखील पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत. बघू शकता यादी आहे. या यादीतच माढा तालुक्याचं पण नाव आहे. जर बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या पण जिल्ह्यातील राहणारे असो, तालुक्यातील राहणारे असो, जर तुमच्या तालुक्याचं नाव या यादीत असेल किंवा जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असेल तर 100% तुम्हाला पैसे भेटणार आहेत. मग आता यादीत आपला जिल्हा आहे का, तालुका आहे का ते बघण्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुमच्या जिल्ह्याची, तालुक्याची देखील सविस्तर बातमी तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. पैसे तुमच्या जिल्ह्यात मिळणार की नाही ते पण तुम्हाला 2 मिनिटात आता समजणार आहे. तर चला आता पुढची यादी या ठिकाणी आपण पाहूयात. तर बघा आता या ठिकाणी पुढील यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे व या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. तर सरकारचं काय म्हणणं आहे तर बघा येथे मुख्यमंत्री साहेब म्हटले की पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना आणि डबल अनुदान पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे. कोणते शेतकरी आता वंचित राहणार नाहीत. त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं की आता यादीत जर तुमचं नाव असेल किंवा यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता पैसे तुम्हाला हे 100% मिळणार आहे. तुम्हाला काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही. ती यादी आता तुम्हाला या ठिकाणी बघायलाच मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला ती यादी दाखवतो. जर यादी तुमचा जिल्हा, तालुका असेल तर पैसे नक्की मिळतील. आता ती यादी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बघा पुढे त्यांनी सांगितलं की आता तुमच्या बँक खात्यावरती पैसे येतील. यादीत कोणते जिल्हे सरकारने घेतले आहेत, कोणत्या जिल्ह्यांची नावे आहेत ते तुम्हाला आता या ठिकाणी मी वाचून दाखवत आहे. या वाचून दाखवत असल्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन ऐकायचं आहे. इकडे बघा यादीमध्ये आता जिल्हे असणारे पुढचे जिल्हे आहेत. त्यामध्ये अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्याचं पण नाव यादीत आता आलेलं आहे. बघा यादीमध्ये अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे देण्यासंदर्भात मोठा निर्णय झालेला आहे व या ठिकाणी 10,000 रुपयांचं अनुदान, त्यानंतर पीक विम्याचे 17,000 रुपये पूर्ण रक्कम टाकण्यात येणार आहे. भरपूर नुकसान झालं होतं त्यामुळे हा निधी आहे सर्व रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती येणार आहे. टोटल पैसे जमा होऊन जातील. काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही. सरकारकडून आता चांगला दिलासा सर्व शेतकरी बांधवांना मिळतोय असं देखील आपण बोलू शकतो. अमरावती जिल्ह्यातील देखील लाखो शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार असून पूर्ण रक्कम आता वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतरचा जिल्हा परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील 3 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे टाकण्यात
येणार आहे. सर्व रक्कम ही 300 कोटींच्या पुढेच आहे. हा निधी 300 कोटींच्या पुढे असल्यामुळे प्रति शेतकरी परभणी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना कोणाला 18,000, कोणाला 19,000, कोणाला 15,000 रुपये सहज मिळतील. त्यानंतर 10,000 रुपयांची वेगळेच अनुदानाची जी पैसे आहेत ते पण येऊन जातील. त्यामुळे कसलीच काळजी चिंता तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नाही. सर्वात मोठी खुशखबर आता राज्य सरकारच्या माध्यमातून समोर येत आहे असं देखील आपण बोलू शकतो. यामध्ये बघा आता 3 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना परभणी येथे हे पैसे पूर्ण वाटप केले जाणार आहेत. त्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचे पण 2,000 रुपये सोडण्यात येणार आहेत. हे पण पैसे आता कधी जमा होतील ती बातमी तुम्हाला पुढच्या 2 मिनिटाच्या आत सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ बघत चला जेणेकरून तुम्हाला कळेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार, आज येणार की उद्या येणार की 3 दिवसानंतर येणार, ते देखील तुम्हाला व्यवस्थितपणे सांगणारच आहे. तर चला आता पुढील यादी देखील आपण जाणून घेण्याचं काम करूयात. तर बघा आता पैसे वाटप होणार आहेत तो पुढचा जिल्हा एक आपल्याला बघायला मिळत आहे. तो देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे. पुढचे तालुके पण आहेत. यामध्ये बघा आता नमो शेतकरी योजनेबाबतचा एक सरकारचा काय निर्णय आहे ते तुम्हाला सांगतो. नमो शेतकरी योजनेचे पैसे सर्व शेतकऱ्यांना 2,000 रुपये भेटून जातील. मात्र सरकारने मोठी घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. तर बघा नमोचा हप्ता मंजूर होत आहे आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आता काहींना मिळणार आहेत तर काहींना 4,000 रुपये पूर्ण टाकण्यात येणार आहेत असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे. काळजी करू नका. आता पैसे मिळवण्यासाठी काही कामे पण तुम्हाला लवकर करावी लागतील. ती कामे करून घ्या. सर्व रक्कम जमा होईल. जर सरकारने सांगितलेली ती कामे केली नाही तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमचा कायमचा बंद होऊ शकतो. कारण या योजनेत देखील नवीन कडक नियम आता सरकारने लावलेले आहेत. ही कामे तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय पैसे भेटणार नाहीत. त्यामुळे आता नेमकी कोणती कामे करावी लागतील जेणेकरून नमो शेतकरी योजनेचे हे 2,000 रुपये येतील ते पण सांगतो. आणि तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये पाहिजे असतील तर मग ती कामे करूनच घ्या. म्हणजे काय होईल, 2,000 येण्याऐवजी डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती 4,000 रुपयांचा पूर्णची पूर्ण हप्ता जमा होईल. तर चला आपण लगेच पाहूयात. तर बघा या ठिकाणी आता यादी आलेली असून स्पष्टपणे सांगितलं आहे आता नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळवण्यासाठी काही कामे करायची आहेत व सरकारने सांगितलं आहे की काही शेतकऱ्यांना आता जे 2,000 रुपये आम्ही देणार आहोत ते 2,000 रुपये नाही तर आता काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जास्त रक्कम टाकण्याचा निर्णय विचार आमचा सुरू आहे असं देखील ते म्हटलेलं आहे. म्हणजेच की आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण रक्कम जी आहे ती जास्त येण्याची दाट शक्यता आहे असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो. तर बघा या ठिकाणी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूर्ण घोषणा आता जाहीर झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2,000 रुपये टाकण्याचा निर्णय झाला. मात्र काही शेतकऱ्यांना आता 2,000 रुपये नसून डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये आता हे टाकण्यात येणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही असं देखील आपण बोलू शकतो. मग आता 2,000 ऐवजी 4,000 रुपये नेमके कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तो कोणती कामे करावी लागतील तर चला ती माहिती पण एका मिनिटात सांगतो. आणि पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदानाचे पैसे अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहेत त्यांची एक यादी आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ फक्त आता राहिलेला शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी बघू शकता सरकारने आता सांगितलेलं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी हे 2 कामे करायची आहेत. जर शेतकरी मित्रांनो सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्ही केले तर तुमचे फायदे काय आहेत. इकडे बघा नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळतील, पीक विमा 17,000 रुपये मिळेल. एवढंच नाही, नुकसान भरपाई 18,500 मिळेल. अनुदानाचे 10,000 रुपये मिळाले नसतील ते अनुदानाचे पण 10,000 रुपये नक्की मिळतील. हे 10,000 रुपयांचं पूर्ण अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा होईल किंवा तुम्हाला या आता डायरेक्ट 2,000 ऐवजी 4,000 रुपयांचा देखील नमो शेतकरीचा हप्ता पण भेटू शकतो. असे 4 ते 5 मोठे तुमचे फायदे आहेत. त्यामुळे ही 2 कामे करा. जर ही 2 कामे केली नाही तर पीक विमा भेटणार नाही, नुकसान भरपाई भेटणार नाही, अनुदानाचे 10,000 रुपये भेटणार नाही, नमो शेतकरीचे 2,000 रुपये भेटणार नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सांगितलं आहे की लक्ष देऊन काही झालं तर ही कामे करून घ्या जेणेकरून सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील असं म्हणणं हे सरकारचं बघायला मिळत आहे. तर चला आता नेमकी कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला एका मिनिटात सांगतो. म्हणजे सर्व योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील. तर बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी स्पष्टपणे माहिती आता समोर आलेली आहे. त्यामुळे कसलीच काळजी चिंता करण्याची तर गरज पडणारच नाही असं देखील आपण बोलू शकतो. तर आता पहिलं काम करायचं आहे ते तुम्हाला CSC केंद्रावरती जाऊन करायचं आहे. CSC केंद्रावरती सुरुवातीला जा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजेच की लवकरात लवकर त्यांना सांगायचं आहे आमची KYC करा. आता इकडे लक्ष द्या, जर तुम्ही आधी KYC केली असेल म्हणजे 5-6 दिवसापूर्वी किंवा 10 दिवसापूर्वी तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला KYC करण्याची गरज पडणार नाही. पण केली नसेल तर तुम्हाला KYC करावी लागेल.
लागेल, कारण वरून जरी पैसे टाकले तरी ई केवायसी तुमची नसल्यामुळे ते तुमच्यापर्यंत येत नाहीत. मग तुम्हाला काय वाटेल, इकडे सरकारने अजून पैसे दिले नाहीत, आपल्याला मिळाले नाहीत, तसं कारण तुम्ही समजू शकता. पण आता ई केवायसी करून घ्या, जेणेकरून पीक विम्याचे 18,000 17,000 जे काय असतील ते येतील, नुकसान भरपाईचे येतील. हे सर्व पैसे 100% बँक खात्यावरती जमा होऊन जाणार आहे. त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे, मोबाईल नंबरशी लिंक असलं पाहिजे. बाकी काही करण्याची गरज पडणार नाही, सर्व पैसे येतील. आणि महत्त्वाचं म्हणजे फार्मर आयडी एक शेतकरी बांधवांकडे असणं गरजेचं आहे. जर फार्मर आयडी नसेल तर काढून घ्या. तसेच आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणारे जिल्हे नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, तसेच धुळे, नंदुरबारचे काही भाग आहेत, जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पैसे पूर्ण आता वाटप केले जातील. अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्याबाबतची यादी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ देणार आहोत. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना धन्यवाद. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्व माहिती आपण अशीच रोजची रोज या चॅनलवरती देण्याचं काम करणार आहोत. प्रत्येक शेतकऱ्याला हा व्हिडिओ पाठवा, त्यांचा फायदा होईल. धन्यवाद.